कसं काय मंडळी, हाय का बरं? काय चाललंय माझ्या सखी आणि सख्यानो? हाय हाय, मी कुठं काय ढगात बिगात कुठं नाही गेलेले. हाय, मी हितच आहे. थोडासा कामातनं ब्रेक घेतला म्हणजे जरा ब्रेक घेतला. आता हे हाय खरा मासा, म्हणजे माझ्या सासूबाईने दिवाळीला पाठवलेला. तो काय मी बनवलाच नाही, कारण का मला ते आवडतच नाही. त्यातनं मीठ बघा ना किती बदा 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 नुसतं ते मीठ पडते. म्हटलं आज भाजीला पण काय नव्हतं, कारभारी म्हणाले बनव, तर काढलं ना त्याचा वास येत होता. तसा मी एकदा सासूबाईने केलेलं कमी खाल्लेलं आहे, मला काय एवढं आवडलं नाही, कारण का एकदम ते खारट 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 घोट नुसतं लागतं, जसं काय मिठातनं नुसतं हे काढलेलं आहे. म्हणून मी ह्या वेळेला म्हटलं जरा ना 2-3 वेळा चांगलं पाण्यातनं धुवून घ्यायचं. जरा युट्यूबवर रेसिपी सर्च केली, म्हटलं आता तुम्हाला पण दाखव खाऱ्या मासोळ्याची रेसिपी की मी कसा बनवला म्हणून. बहुत सारे लोगों को ना इसको इंस्पायर किया है कि मैं भी कर सकता हूँ, मैं भी कर सकता हूँ. कापताना पण ते व्यवस्थित कापत नव्हतं, कारण का ते एकदम असं कडक कडक होतं आणि मीठ नुसतं असं हातातून पडत होतं ना. काय माहित कसं लागल काय लागल, मला काय माहित नव्हतं. पाक त्या सुरीची धार होती तरी पण ते कापत नव्हतं, तरी पण असे तुकडे तुकडे, कारण का सासूबाईने दिलेले ते मोठे मोठे तुकडे होते. मीठ बघा ना किती, त्या पाटावरती पण मीठ नुसतं पडलेलं, सगळं झाडलं. आणि आता मला 2-3 वेळा पाण्यात ना, आणि एकाला तर नुसती ती हड्डी असते ना ती लागली. कि उसके साथ वक्त कैसे बीतता है पता ही नहीं चलेगा. बहुत डर था मुझे ये डर था कि साईडला एक सुंदर अशी स्टोरी मी ऐकतच होती. पहिल्यांदा मी काय केलं माहितीये का, त्या मासोळीला पहिल्यांदा दोन पाण्यात, साध्या पाण्यात धुवून काढलं, चांगलं असं मीठ काढलं, कारण का मी खाल्लेलं होतं. एकदम म्हणजे लयच खारट लागतं आणि ते खायची इच्छा पण होत नाही, म्हणून 2 वेळा असं पाण्यातनं धुवून काढलं व्यवस्थितमध्ये. आणि तिसऱ्यांदा ना गरम पाणी म्हणजे कोमट पाण्यामध्ये ना असं 4-5 मिनिटांना झाकून ठेवलं. ही आहे माझ्या सासूबाईच्या त्यांच्या संसारातली कांद्या बटाट्याची जाळी, म्हणजे जर्मलची आहे, विचार करा. आणि काय चमकते. आता नॉनव्हेज रेसिपी बनवायची म्हटल्यावर कांदा टोमॅटो तर जास्तच लागतो. म्हटलं कापत जाऊया की 4-5 तरी कांदे घेतले बघा मी. तोपर्यंत आपलं इकडं कोण हे बाजूला पोरगा आमच्या इकडे रडतंय बरं का. लक्ष देऊ नका तुम्ही, माझ्या आवाजाकडे लक्ष द्या. काय करणार, असंच आहे आमच्या गल्लीमध्ये. तोपर्यंत ही मासा आहे ना 4-5 मिनिटं पाण्यात ठेवल्यामुळे नरम नरम झालेला होता. आणि इकडे आपला कांदा पण कापून झालेला होता. आता रेसिपीला सुरुवात करायची होती. आणि ह्यो आहे काळा तवा. आता सगळ्या भाज्या नॉर्मली माझ्या ह्याच्यातच असतात काळ्या तव्यामुळे, कारण का 1 नंबर टेस्टी होतात. आता हा तवा पण काहीतरी ना 15-20 वर्ष जुना आहे, सासूबाईचा आहे. कोण ग रडतंय, थांबा जरा मला बघू दे. पर ये मुंबई की खासियत है कि जब आप शिफ्टिंग का एक मार्क करते हो, कुछ ना कुछ एक बड़ी अपॉर्चुनिटी आ जाती है. जैसे गोवा की बात होती की इकडं मस्तपैकी कापाकापीचं काम झालेलं होतं. आता तवा पण आपला मस्तपैकी गरम झालेला होता. तेल पण आता जास्त लागतं, कांदा टोमॅटो सारखं तेल पण जरा जास्तच टाकलं. आणि मला सवय प्रत्येक भाजीमध्ये ना जिरं बिरं टाकायचंच. आता एका हातानं तर मला सगळं करता येत नव्हतं, तरी पण कांदा टोमॅटो टाकला. इकडं आपली गोष्ट चालू होती. आणि मस्तपैकी सोनेरी कलरचा होईपर्यंत कांदा टोमॅटो भाजायचा. मासोळी जास्तच नरम होईल म्हणून गरम पाण्यातून साईडला काढून ठेवली. आज जरा थोडी गडबड होती. दक्षचा थोडंसं प्रोजेक्टचं त्याला म्हणजे अभ्यास घ्यायचा होता. आणि आज हे काय बोलतात त्यांना, दीर आणि जाऊबाई, नाव पण विसरली, दीर आणि जाऊबाई गावाला जाणार होते. थोडीशी पॅकिंगचं सामान करायचं होतं, त्यामुळे थोडंसं जरा लुडबुड माझी गडबड चालू होती. एवढं चांगलं मोठे मोठे पीस दिसत होते. गरम पाण्यातनं काढल्यानंतर पाक सुकडा बोंबील झाले हो. आता ही आमची घाटी चटणी आहे, म्हणजे घाटी मसाला घाय म्हणतात, आमच्याकडे तर ह्याला चटणी बोलतात. आणि ती तिखट एकदम झणझणीत असते. आणि जरा नॉनव्हेज तिखटच चांगलं लागतं म्हणून तिखट टाकलं. आणि अशी मस्तपैकी तेल सुटेपर्यंत चांगला कांदा टमाटर भाजला. आणि पहिल्यांदा मला सवय की चिमूटवर कांदा टमाटर भाजताना ना चिमूटवर मीठ टाकायचं, म्हणजे लवकर कांदा टमाटर भाजतो. पण ह्या खाऱ्या माशामध्ये एवढं मीठ असतं ना, मी ह्या वेळेला म्हणजे मीठ अजिबातच टाकले नाही. कांदा भाजताना पण टाकलेलं नाही, नंतर सुद्धा टाकलं नाही. फक्त ज्या मासोळीला मीठ लागलेलं होतं ना तेच मीठ. आणि बरं झालं नाही टाकलं, नाही तर खरंच खारट झाला असता. हा काय एकदम मस्त झणझणीत असं भाजलेलं आहे. आणि काळ्या तव्यामध्ये भाजी एकदम अशी गोजीरवाणी उठून दिसते बघा. काळ्या तव्यातली भाजी ना काय पण म्हणा 1 नंबर टेस्टी लागते. आणि ते एकदम असं भाजून भिजून झाल्यानंतर आपला मासा जरा उलटा पालटा केला तेलामध्ये. आणि नंतर लागल तेवढं अंगाला अंगभर, माझी आजी काय म्हणते, अंगाला लागल एवढं पाणी टाकावं, काहीतरी असतं ना डायलॉग, अंगभर पाणी टाकावं. तेवढंच आपलं अंगभर चुटपुटीत करायचं. चुटपुटीतच पाणी टाकलं म्हणजे थोडंसं चपातीवर, भातावर, भाकरीवर असं खाता येईल असं. तसं आपला मस्तपैकी मासोळी तयार होती. अति सुंदर हे आहे आपलं फायनल लुक आपल्या खाऱ्या मासोळीचं. काय कलर आलेला, काय सुगंध आलेला. अजून जरा मेक ओव्हर करण्यासाठी कोथिंबीर बाबाला हे धनाधन असा फेकून मारला ना, मग काय अजून उठून दिसायला लागली आपली मासोळी.
आता तर ह्याच्याबरोबर खरं सांगू गरमागरम भाकरी चांगली लागते. आणि मी आहे ना ह्यावेळेला केलेल्या होत्या चपात्या, कारण का हे माझं आजच्या मेनूमध्ये नव्हतं. अचानक भाजीला काय नव्हतं म्हणून करायचं ठरवलं. आता चपाती होत्या आणि आपल्या पिल्लूला म्हणजे आपल्या बारक्या सासूला लागलेली भूक, दिलं त्याला खायला. म्हणलं बघूया कसं. तर पहिल्यांदा त्याच्या तोंडात काटाच आणि तोंड काय वाकडं तिकडं. मला वाटलं खारड झालं का काय, पण नाही बाबा, एकदाच त्याला आवडलं. तुकडे तुकडे करून दिले, काटा बिटा काढून दिला. असंच असतं पोरानं. आणि पोरांना पसंत पडलं ना, त्यांनी खाल्लं ना पोट भरून, तर आपल्या आयांचं आपोआपच पोट भरतं. त्यात काय आमचं शिनशाईन चालूच होतं ना. माया लेकरांचं दोघांचं पण कार्टून आवडत आहे शिनशाईन. मस्तपैकी असं कांदा वगैरे चिरून कारभाऱ्यांसाठी पण ताट बनवलं. तर कारभारी पण म्हणाले भाकरी पाहिजे होती आज, मज्जा आली असती. म्हटलं आता जे बनवलंय ते गपचूप खावा. तर खाल्लं बाबा. एकदाच दोघांना पण आवडलं. काय ओव्हर ऍक्टिंगचे 50 रुपये काटायला लागेल कारभाऱ्यांचे. काय जबरदस्त ऍक्टिंग केली बेकारमध्ये. मला हा प्रकारच आवडत नाही, कारण का मी सासूबाईच्या हातचा खाल्लेला होता. मला काय आवडलं नाही. मला अगोदरच डोक्यात बसलेलं की खारटच लागणार, पण नाही बाबा, खारट बिरट काय सुद्धा लागलं नाही. बटर टोस्ट आता हे आवडतेच का नाही काय माहिती. डीमार्ट मधून आणलंय हा ना, थोड्या दिवसापूर्वीचा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ टाकायचाच राहिलेला आणि अचानक मध्ये सापडला. आता काय झालं माहितीये का, जाऊबाई आणि माझे दीर आहे ना इलेक्शनसाठी गावाला चाललेले. तर त्यांनी गावाला सासू सासऱ्यांसाठी पूर्ण खायला नुसतं डीमार्ट सगळा उचलून आणलेला. खारी टोस्ट बटर, परत हे पुडे बिडे काय काय लय काय काय म्हणजे मिठाई एवढं सगळं सामान आणलेलं ना. आम्हाला पण गावाला जेन खुर्च्या वगैरे असं सामान पाठवायचं होतं. बिस्किटांची ॲडव्हर्टायझिंग म्हणा. एवढं खाऊन खाऊन असे झाले. आईने पप्पाने काय खायला मागितलेलं होतं, माल्याने काय खायला मागितलेलं होतं. जास्त करून आईला आणि पप्पाला बटर लागतात. त्यात लोणचं पप्पानी मागितलेलं, काय बोलतात खारी शेव, घाटी शेव, फळं, पेर, सफरचंद, डाळिंब. बाबा काय नाही तर ह्यो बाजार. ह्याच्यासाठी एक मोठा बॉक्स करायला लागणार आहे, एवढं काय नक्की. आणि मागं ठिकं पडलंय ते वेगळं, त्याच्यात जेन आहे वगैरे. परत आम्हाला खुर्च्या पाठवायच्या होत्या. लय पसारात आहे, भरायचं कधी पाठवायचं आणि हे जाणार कशी. 2 सीटा फक्त बुक केलेल्या होत्या, जाणार तरी कसं काय नाही. सीताफळ बटर टोस्ट आहे. चालू कर. एवढं सामान आणि एवढं छोटं बॉक्स. माझे कारभारी पॅकिंग बिकिंगला एकदम व्यवस्थित करतात ना, त्यामुळे त्यांना सगळं सामान ठेवायला सांगितलं. एकदम पद्धतशीरपणे ठेवलं. सगळ्यात वरती फळं ठेवली म्हणजे ते दबू बिबू नये, खराब होऊ नये म्हणून. आणि सीताफळ कच्चीच आणलेली, ती गेल्यावर पिकत घालायला लागणार होती नक्कीच. आणि सगळ्यात भारी ना घाटी शेव एकदम भारी लागत होती. आणि लोणचं तर जबरदस्त होतं. खराब करून झालं. साफ नाही केलं काय, डोळ शिकवलं काय. आता ना थंडीच्या दिवसात सगळ्यात वेळ घालवणाऱ्या भाज्या येतात, म्हणजे पावटा, मेथी बिती. पावटा सोलणे, मेथी साफ करणे. म्हणून मी काय केलं, ह्या लोकांची गावाला जायची तयारी होती. खुर्च्या बिडच्या सगळंच पॅक केलेलं होतं. अहो त्या खुर्च्या पण पडून होत्या. म्हटलं सगळंच गावाला पाठवायचं होतं. इकडे पॅकिंग चाललेली आणि माझी गडबड चाललेली की भाज्या साफ करायची. मग काय केली, सगळी मित्रमंडळी दक्षी एकत्र गोळा आणि त्यांना साफसफाई करायला लावलं. सगळ्या पोरांनी 2-3 मिळून आहे ना पावटा, वटाणा आणि काय ती खुडायची भाजी, घेवड्याची भाजी सगळं साफ करून दिलं मला. बाय 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 दक्ष, बाय कर ना. बाय कर. बाय बाय. फोन करे ना. इथं हे पावटा सोलते, तो संत्रा सोलते. दोघीने एकत्र बघा आणि असं करा तिघांनी बघून. हा रे इकडे बघे बोरे. हा चला चला. हे 2 जण चाललेले 2-3 दिवसासाठी गावाला. माझी पण इच्छा होती की जाम गावाला जायची, पण माझी मेंटल हालत पण ठीक नव्हती, तब्येत पण ठीक नव्हती. म्हणलं कॅन्सल केलं, पुढच्या सुट्टीला जायला येईल. मग काय गावाला जायचं म्हणलं, पोरांची मजा. हे 50 रुपये देते, ते 50 रुपये देते. एक बाय भाई नाही बाय. जाऊ. अरे ही कोण येणार ते तिला. चल बाय 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 बाय. पोचल्यावर फोन करा, एन्जॉय करा, टंगडी बिंगडी खाऊन. बाय टाकले बाय. हे मेसेज कर पोचल्यावर. हा फोन कर पोचल्यावर.
लोकांची 10ची गाडी होती बाळकोमवरून, काहीतरी ज्योतिर्लिंग ट्रॅव्हल्स होती, डायरेक्ट ती आमच्या गावातच जाते, गावात जाते. त्यामुळे किती जरी सामान नेलं तरी काही टेन्शन नव्हतं, कारण का 5 मिनिटं चालून आमचं घर आहे ट्रॅव्हल्स मधून गेल्यानंतर. त्यामुळे लय भारी वाटतं सामान नेलं. आणि दुसरी हे लोक घालवले, आम्ही जेवलो खाल्लं. आता दक्षचं उद्या होतं क्ले कॉम्पिटिशन, मग त्याला 5 तरी वस्तू क्लेच्या बनवायच्या होत्या. मग त्याला काय शिकवायचं, म्हणजे आता हे का त्याला मी घरून नाही बनवून देताय, नाही तर लगेच तुम्ही कमेंट कराल नीलम असं नाही करायचं, पोरांना शिकू दे. अहो त्यांचं त्याला शिकवते, त्याला हे घरात प्रॅक्टिस करून घेते. पहिल्यांदा कार एक बनवायला शिकवली, नंतर एक केळ बनवायला शिकवलं, आणि काय ते खुर्ची एक बनवायला शिकवली. त्याच्या पुस्तकात जे होते ना ते 4-5 आता त्याला बनवायला शिकवली. तो परत एकदा मोडून गोळा करणार, म्हणजे हे फक्त घरात खेळायसाठी क्ले आहे. बाकीचं त्याला नवीन क्लेचं मी बॉक्स आणलं. आता बघूया आता उद्या किती मार्क पडतोय, काय बनवतोय. आता ही त्याला खुर्ची, ती अशी नसते का बसायची ऑफिसवाली, गारा गारा फिरते, ती तसली एक बनवायला शिकवली. ही आमची खुर्ची, या बसा. अरे काढला तिकडे मागले जवळ काढ आता बनाना. पहिलं कार मधनं फिरून या घरा घरा घरा, नंतर दमला असा नाही परत चुकलं परत. पहिल्यांदा फिरून या इकडे सर. पहिलं कार मधनं फिरून या, कसं तसं की. आणि नंतर दमला असाल मग खुर्चीवर बसा. खुर्चीवर बसा आणि मग भूक लागली असेल केळं खावा, केळं. तर आज दिवसभरात असल्या काय मी उचापत्ती केलेल्या आहेत. पहिल्यांदा खारा मासा बनवला, दीर जाऊबाई गावाला गेले, गावाला पेटी भरून दिली, आणि आपल्या बारक्या सासू बरोबर क्ले कॉम्पिटिशनची मजा घेतली. आता तुम्हाला माझ्या शाळेतली एक गंमत सांगू का, म्हणजे मी जेव्हा लहानपणी शाळेत होते ना, लहानपणी तर सगळे शाळेत असतात, हा जाऊ दे, त्यावेळेला असलं क्ले बी काय नव्हतं, चिनी मातीची भांडी बनवायची होती. आणि आमच्या शाळेच्या बाजूला एक असलं रान होतं ना की तिथं अक्षरशः चिनी माती भेटायची. ती आम्ही असं पिशवी भरून आणायचो. आदल्या दिवशी त्याची भांडी बनवायची. मी भगुलं बनवलंय, तवा बनवलाय, चूल बनवलंय, परत टरबूज बनवलंय, आणि सीताफळ बनवलंय, आणि केळ बनवले, आणि त्याला कलर करायचो, आणि दुसऱ्या दिवशी मास्तरांना नेऊन दाखवायचं. असली माझी लहानपणीची आठवण आहे. आम्ही सगळेजण मित्रमंडळी आहे ना घेऊन जायचो ना, बरोबर आहे ना, घम्याला पण असायचं माती जमा करायला. माझ्या गावच्या शाळेच्या आठवणींना लय भारी भारी आहे, त्या लय बघा मजा केलेली होती. आता असली मजा आजकाल पोरांना डायरेक्ट रेडीमेड क्ले भेटतोय, त्यांना काय माहित, आम्ही डायरेक्ट डोक्यावर मातीच्या माती आणायचो, आणि त्यांना त्याच्यात भांडी चूल बिल, आणि ते खेळून झाल्यानंतर जेव्हा आम्हाला घरी द्यायचे की नाही शाळेतले म्हणजे शिक्षक लोक, तेव्हा आम्ही त्यांना खेळण्याचे म्हणजे ते भांडी कुंडीचा खेळ होतं का नाही, असले खेळ खेळायचो. आता काय एक क्ले करायचा परत मोडायचा. खरंच लहानपणीचं ना आयुष्य लय भारी होतं. ह्या पोरांना आजकालच्या म्हणजे चिनी माती पण माहित नसतं, आणि त्यांनी बनवलेली भांडी पण माहित नसतात. लय भारी आठवण झाली बाबा ह्या व्हिडिओमध्ये. परत एकदा भेटू नवीन व्हिडिओमध्ये.